सातपूर परिसरातील शिवाजीनगर कारभार नाका आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले भाजी मंडई परिसरात चोरट्यांनी दुकानांची तोडफोड करून हजारो रुपयांचा माल आणि रोख रक्कम लुटून नेण्याची घटना घडली आहे। ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। गेल्या अनेक दिवसांपासून शिवाजीनगर कारभार नाका परिसरात भाजी विक्रेत्यांच्या झोनमधील दुकानांवर बुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे। कांदा, लसूण, भेंडी, बटाटे यासारख्या भाजीपाला वस्तू चोरून नेल्याचे प्रकार वारंवार घडत आहे। या घटनेमुळे छोटे भाजी विक्रेते त्रस्त झाले आहेत। कारभार नाका येथील दंदाई, पाववाडा सेंटर आणि इतर 4 टप्प्यांवर चोरट्यांनी हल्ला करून गल्ल्यातील रोख रक्कम, वजन काटा, रद्दी, बल्ब, स्टील प्लेट यासह अन्य महत्त्वाच्या वस्तू चोरून नेल्या आहेत। या प्रकारांमुळे व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून फुटेजमध्ये चोरट्यांनी दुकानांची तोडफोड करताना आणि चोरी करताना स्पष्ट दिसत आहे। या फुटेजच्या आधारे पोलीस पुढील तपास करीत आहे। या घटनेवर प्रतिक्रिया देताना एका व्यावसायिकाने सांगितले, गेल्या काही दिवसांपासून आमच्या दुकानावर चोरट्यांनी हल्ला केला आहे। रोजच्या कमाईवर अवलंबून असलेल्या भाजी विक्रेत्यांना या चोरींमुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। पोलिसांनी त्वरित कारवाई करावी आणि चोरट्यांना अटक करावी। चोरीच्या घटनेनंतर व्यावसायिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे। स्थानिक पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। या चोरीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। चोरट्यांचा बंदोबस्त लवकर न झाल्यास परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे। पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करून चोरट्यांना पकडणे गरजेचे असून अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणे महत्त्वाचे आहे। ना शोभन आहे रे। काय तुमच्याकडे चोरी झाली काय सांगा? चोरी झाली, मी नव्हतो इथं, चोरी झाली। लेटी गेल्या, बॅटरी गेली, शेगडी गेली, 2 तेलाचे पिशवे गेल्या। कुठला परिसर आहे? कारभार नाका। साधारणतः कितीच नुकसान झालं असेल? परत चिल्लर होती 1000-1500 रुपये तिथं, 2-3 हजार रुपये असतील। बाकीच्या टपऱ्यांवरती पण झालंय का? नाही, ती टपरी उचकायचा प्रयत्न केला पण खोललं नाही त्यांच्या। सिलेंडर गॅस पण चोरीला गेले का? नाही, शेगडी गेली फक्त। कुठला शॉप आहे बाबा आपला? पावड्याचा गाडा आहे। घनश्याम दत्तात्रय सूर्यवंशी। काय झालंय? ते टपरी पटले, लसून गेला, तरी 25-30 किलो लसूण होता। किती हजाराचा लसूण असेल? काय किती काय सांगता? तो 8,000चा लसूण होता आणि बटाटे होते 1 कट्टा, तो 1300-1500चा कट्टा होता। कांद्याचा कट्टा होता 2700 रुपयाचा आणि 1 पाटीभर भेंडी होती। लॉक कोंडा कापून चोरांनी नेलाय तो। या संदर्भात आपण काय पोलीस स्टेशनला तक्रार केली? काहीच केले नाही। काय पोलीस स्टेशन करून पोलीस काय करणार आहे? सर्व टोटल किती हजाराचा माल गेला सर आपला? तरी 15,000चा माल गेला टोटल। कांदा, लसूण आणि भेंडी, बटाटा। अजून कुठे चोरी झाली नाही का? अजून ते पुढे झाले, त्यांचं काय चोरीला गेलं का? त्यांचं काय सांगता नाही ते। मग कोणता परिसर आहे काय सांगणार काय? सातपूर शिवाजीनगर कारभार नाका मच्छी मार्केटच्या समोर। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडाव, सातपूर।